या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत ते वासुदेव. आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि खास शैलीत ते समाज प्रबोधनाचा संदेश देखील देत आहेत, काम देखील करतायत. समाजात चांगले विचार रुजावेत, संस्कार जपले जावेत आणि वारकरी संप्रदायाचा जो संदेश आहे तो सर्व दूरपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीमध्ये हजारो वारकरी या ठिकाणी दाखल होत आहेत. पुणेकर या सगळ्या वारकऱ्यांचा अतिशय उत्साहात स्वागत करतायत. भक्तिमय वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय. माझ्यासोबत या ठिकाणी वासुदेव आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. जय हरी. जय हरी जय हरी जय हरी. पहिले तर किती वर्ष वारी करताय तुम्ही? आता ती लय परंपराची वारी आहे. आता आम्ही सांगू शकत नाही इतकी वर्षापासून वारी आहे. आम्हाला कळते तशी वारी आहे. आमच्या आजापज्जा आणि आमचे वडिलांपासून चालू आहे. याला काही सांगू देत नाही ना आम्ही त्याच्यावर लक्ष सुद्धा देत नाही वारीच्या. असं चालत आलेलं आहे. काय शिकवण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही घरोघरी जाता? घरी गेल्यानंतर आम्हाला ते पूर्वजाचे जे ओळख राहते ते आम्हाला चहा पाणी बसायला टाकतात, अभंग म्हण लागते, गवळणी म्हण लागतात, भजन करायला त्याची मनोकामना पूर्ण करावी लागते. आणि पुन्हा त्याच्या आई वडिलाच्या नावानं दान देतात. त्याच्या नावानं आम्ही उद्धार करू शकतो. आणि उद्धार केल्यावर पुन्हा त्यांच्या लेकरा बाळाला याला त्याला सुद्धा सांगतो, बाबा चांगलं वागा, चांगलं राहा, आई वडिलाची सेवा करा, अशी परंपराच सांगित असतो. तर आम्ही असं चालत आलेलो आहे. वासुदेव म्हणलं की एक वेगळाच उत्साह असतो, हातात टाळ असते, जोरदार तुम्ही कीर्तन करता. काय संदेश देण्याचा प्रयत्न करता, कशा पद्धतीने प्रबोधन करता? लोकाला चांगले शिक्षण देतो. चांगलं वागा, धर्म टिकवा, धर्म जागवा, धर्माचं पालन करा. पुढच्या पिढीला सांगा की असं वासुदेव कला असते, तुम्ही शिक्षण घ्या, जपा, ते कलेला प्रोत्साहन द्या, जपा. आणि त्यानंतर मग वासुदेव गावात फिरतो. सकाळी 4 वाजता उठून हरिनाम घेतो, लोकांना सांगतो. अशा पद्धतीने वारी. युवकांना काय सांगाल? कारण आपण बघतोय अलीकडे युवक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, दिंड्यात सोबत सेवा करतायत, भक्तिभाव त्यांच्यामध्ये सुद्धा दिसतो. हो ना, भक्तिभाव तर राहणार. त्यांची परंपरा चाललेली आहे, ती चुकू शकत नाहीत. आज पाणी येऊ पाऊस येऊ त्यांची वारी कधी चुकणार नाही, अशी या माऊलीची कृपा तशी आहे. काय भावना आहेत? किती वर्षापासून वारी करताय? वयाच्या 10 वर्षापासून. 10व्या वर्षापासून? हो म्हणजे आता गेले 20-25 वर्ष झालेत. हो. काय वाटतं या वारीमध्ये चालताना आणि काय तुम्ही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करता, ज्ञान देता? ज्ञानगंगा आहे, ज्ञानगंगेतून ज्ञान देतो आम्ही. वासुदेव भांडार आहे आमचं, त्यामुळे आम्ही फिरतो. तर आता हे जुने पूर्वज होते, फिरत होते, आता हे राहिले नाही आहे. आम्ही आहे तोपर्यंत ही परंपरा आहे. बस. एक आम्हाला अभंग कीर्तन करा छोटासा. हा.